नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, जेवढे आपले शेळी पालक मित्र असतील, बोकड पालन करत असतील, त्यांच्यासाठी भरपूर असा एक आनंदाचा दिवस आहे आज. आणि माझ्यासाठी सुद्धा, जे एक माझ्या तालुक्यात शेळी पालन करत असतील, बोकड पालन करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा. तर बघा मित्रांनो, आमच्या इकडे पुन्हा एक मटणाचा दरात थोडीशी एक वाढ झाली आहे. म्हणजे आपण सुरुवातीला काय किलोने विक्री करत होतो आणि आता काय किलोने किंवा किती रुपयाने एक वाढ झाली ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवातीला आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बोकड कशा पद्धतीने विक्री करावं, त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने आपण विक्री करू शकतो, आपली फसवणूक होणार नाही. तर त्या व्हिडिओला आपल्याला भरपूर अशा कमेंट आल्या की आमच्या इकडे एवढं आहे, आमच्या इकडे हजार रुपये किलो आहे, आमच्या इकडे 800 आहे, आमच्या इकडे 700 आहे, 600 आहे. तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किमती आपल्या एक कमेंटमार्फत आपल्याला सांगितले गेले. तर बघा मित्रांनो, त्या टायमाला आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या इकडे सर्वसाधारण 800 रुपये किलो मटणाला भाव आहे. 800 रुपये किलो त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आता एक 10-12 दिवस झाले, एका मित्राचे एक कमेंटवरती आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवला की बोकड कशा पद्धतीने किंवा काय किलोने विक्री करावं तर आपल्याला परवडेल. तर त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं की आमच्या इकडे सर्वसाधारण 850 रुपये किलो, म्हणजे 50 रुपयाची वाढ झाली होती. तर 850 रुपये किलो सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यानंतर आत्ता जे आहे मित्रांनो आनंदाची गोष्ट, तर अजून तुम्हाला सांगितलं हे दोन्ही व्हिडिओ आपण बनवले, त्याला अजून ते दोन्ही व्हिडिओला 1-1.5 महिना झाला नसेल. सर्वसाधारण आपण 2 महिना जर धरून चाललात तरी बेस्ट आहे. तर बघा, 2 महिन्यामध्ये अजून आमच्या एक मटणाला चांगल्या पद्धतीचा दर आला किंवा वाढ झाली. वाढ 50 रुपयाने अजून झाली आहे मित्रांनो. ती व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. त्याच्यानंतर एक काल परवा सांगतोय, म्हणजे 1-2 दिवस झाले, तर आमच्या इकडे 900 रुपये किलो मटणाला भाव झाला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आनंद अशा पद्धतीचा आहे की एक मटणाला भाव वाढला आहे, ते एक आनंद वेगळं. आणि जे एक लोक शेळीपालक मित्रांना नाव ठेवत असतात की काय शेळीपालन करतोय, मला सुद्धा म्हणायचे लोक की काय शेळ्या आहे, काय फिरतोय, कंपनी परवडते. तर असं एक कुठंतरी वाटतंय की एक थोडंसं आपण जो व्यवसायामध्ये काम करतोय किंवा आपण जो सुरुवातीला व्यवसाय निवडला आहे तो आपण चांगल्या पद्धतीचाच व्यवसाय निवडला आहे. आणि आत्ता तर आपल्याला प्रॉपर असा एक भरोसा झाला आहे की व्यवसाय म्हणजे व्यवसायच आहे. आणि खूप दिवसापासून माहीत आपले की ह्या व्यवसायामध्ये भरपूर असा पैसा आहे, पण कष्ट चांगल्या पद्धतीने केला तरच. तर मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आनंद आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो, जे आपले शेतकरी मित्र असतील, तरुण मित्र असतील, तर त्यांना सुद्धा सांगतो या व्हिडिओमार्फत की हे व्यवसाय करण्याजोगा आहे किंवा एक करण्यासारखा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही काम केलात तर कधी तुम्ही याच्यामध्ये लॉसमध्ये येत नाही. तर बघितलात, सर्वसाधारण 1-2 महिन्यामध्ये 100 रुपयाची वाढ झाली आहे. आणि असा कोणताच मालाला भाव नाही आपल्या तेवढं एक मटणाला भाव आहे. आपण हे खूप व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता एक 90,000 रुपये क्विंटल झालं आहे. आणि अपेक्षा आहे की एक याच वर्षी 1 लाख रुपये क्विंटल. फक्त केसर सोडून द्या तुम्ही, बाकीच्या मग संपूर्ण गोष्टी याच्यापेक्षा महाग तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. तर मित्रांनो, हे जे आपण काम करतोय तर हे कुठंतरी एक परवडत आहे. आणि परवडण्यासारख्याच गोष्टी आपण तुम्हाला सांगत असतो. शेतकरी मित्र, तरुण मित्र, जे एक कुठेतरी एक कंपनी करत असतील, कुठं काय करत असतील, तर मित्रांनो, जर तुम्हाला परवडण्यासारखी कोणत्या गोष्टी असेल तर 100% करा. पण जे शेतकरी मित्र असेल तर त्यांनी शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून शेळीपालन केलंच पाहिजे. तर ही काळाची गरज म्हणू शकता. किंवा आजकाल जे आपले भाव वाढत चालले, सर्वसाधारण संपूर्ण गोष्टीचे भाव वाढत चाललेत. त्याच्यानंतर आपले एक लसूण असेल, कांदे असेल, संपूर्ण गोष्टी याचे भाव वाढत चालले. तर आपण काय घेत असतात, काही शेतकरी मित्र 10 एकर क्षेत्र असेल, 5 एकर असेल, त्याच्यामध्ये फक्त तूर, त्याच्यानंतर गहू आणि सोयाबीन हे 3 पिकं. ओलिती असेल तर एवढं, कोरडवाहू असेल तर 2 पिकं, सोयाबीन, तूर, याच्यापेक्षा काही जास्त नाही. तर ह्या मालाला भाव नाही. तर तुरीला तुम्हाला सांगतो आमच्या इकडे
सर्वसाधारण आमच्याकडे तूर गेली ती 10,000ला. 10,000 रुपये सर्वसाधारण आठ एक सर्वसाधारण एक हप्ताभर जर आपण बघितलात, एक 7-8 दिवस, तर एक चांगल्या पद्धतीचा भाव 10,000ने चालत होता. त्याच्यामध्ये 1,000 रुपये कमी झाले पुन्हा. आणि आता एक सर्वसाधारण 8,000, 8,500. तुरीचं काय नाही मित्रांनो, तूर एक वाढत चालते, म्हणजे तूर होतच नाही लोकाला. तुम्हाला सांगितलं आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये, जे आपले मित्र काही आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहीतच असेल की आमच्या इकडे रोही, काही भागात नीलगायसुद्धा म्हणतात, तर याच्यामुळे डुकरं असतील तर याच्यामुळे तूर काही जास्त येत नाही, किंवा एवढ्या क्षेत्रामध्ये डाळ जी आहे डाळीपुरतीसुद्धा तूर होत नाही. मग जी गोष्ट होतच नाही आपल्या क्षेत्रामध्ये त्याला एक थोडंफार भाव जास्त देत असतात. आणि जे आपल्याकडे सोयाबीन, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरा आपण की पाणी जर पडला मित्रांनो, तर सुरुवातीचं जो पीक घेणार आहे, मेन म्हणजे मुख्य जर पीक आपण बघितलात तर जास्तीत जास्त 75% जर आपण धरून चाललात तर तो आपल्या एक महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आहे. सोयाबीन ही पीक भरपूर असं घेतलं जातं आहे. आणि भरपूर घेतल्यामुळे काय होत असतं, एक मार्केटमध्ये हे माल भरपूर असते आणि भरपूर असल्या कारणामुळे आपले एक मालाला भाव कमी असतो. तर याच्यामध्ये काय होत असतंय, जे शेतकरी मित्र आहेत तर ते काय खचून जात असतात किंवा कर्जबाजारीसुद्धा होत असतात की शेतीच परवडत नाही असं जर म्हणलं तरी चालतंय. पण तसं मी म्हणणार नाही, शेती परवडत असते, फक्त आपलं थोडंसं माइंड जर त्याच्यामध्ये आपण वेगळं लावलात, सोयाबीनच्या ऐवजी आपण वेगळं पीक घ्या, काहीतरी हळद लावा, दुसरं काहीतरी वेगळं काहीतरी करा, अद्रक लावा. तर हे वेगवेगळं जर आपण थोडं माइंड लावला तर शेतीसुद्धा परवडत असते. की असं नाही की शेती विक्री करा किंवा शेती संपूर्ण काहीच एक घेऊ नका आणि तुम्ही शेळीपालनच करा. नाही मित्रांनो, शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून, थोडंसं जॉईंट व्यवसाय म्हणून काम करा. सुरुवात म्हणून थोडंफार 4-2 शेळ्यापासून जर आपण सुरुवात केली, जसं जसं तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा दिसेल किंवा जसं तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये आपल्याला खरंच फायदा आहे, आपल्याला परवडण्यासारखा व्यवसाय आहे, तर मी तर स्वतः सांगतो तुम्हाला की तुम्हाला परवडण्यासारखाच व्यवसाय आहे. होईल सुरुवातीला आपल्या एका व्हिडिओला कमेंट आली, त्याच्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवला की एक भरपूर अशी आमची एक मरतणूक झाली, त्या कारणामुळे आम्ही एक शेळ्या विक्री केल्या, शेळीपालन बंद केलं. शेळीपालन एक तोट्याचा व्यवसाय, परवडत नाही. तर असं मग काय होत असतं, आपण थोडंफार कालावधी त्याच्यामध्ये देत असतो किंवा जास्त आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत नसतो आणि त्या क्षेत्राला आपण बदनाम करत असतो की आम्हाला परवडत नाही, आमचं एक हे होत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही उतरला तर त्याला थोडाफार तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. कोणतंही काम करा तुम्ही, जसं जसं तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव वाढत चालतो तुमचा, तसं तसं त्या गोष्टी तुमच्यासाठी इझी. सुरुवात म्हणजे शेळीपालन तुम्हाला खूप कठीण वाटणार, जसं जसं तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये प्रॉफिट आहे, बाबा चांगला आहे, तर शेती करतोय आपण, शेतीमध्ये जेवढं आपल्याला होत नाही उत्पन्न तेवढं आपल्याला याच्यामधून होत आहे. जेवढं एकरी होत नाही तेवढं एक आपल्याला 4-5 शेळ्या चांगल्या पद्धतीचं देऊन जात असतात. तर मित्रांनो, जेवढं कोरडवाहू क्षेत्रामध्ये होत नाही तेवढं एक 4-5 शेळ्या आपल्याला इझिली जास्त देईल पण कमी नाही, तर तेवढं उत्पन्न आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं ते देऊन टाकतात. तर काही मित्रांना एक आवडतंय, काही मित्रांना वाटतंय की एक करण्यासारखं व्यवसाय आहे, काही मित्र बोकडपालनसुद्धा करतात. जे आवडेल तुम्हाला त्याच्यामध्ये काम करा, पण शेळीपालन तुम्ही एक केलंच पाहिजे. काळाची गरज म्हणा किंवा काही म्हणा मित्रांनो, जर तुमची एक परिस्थितीमध्ये किंवा आपले एक शेतकरी मित्रांना जर थोडंफार सुधारणा करायची असेल किंवा आपलं जर क्षेत्र असेल जास्तीत जास्त असेल, तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुम्ही उतरलात, तर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरला तर तुमच्या क्षेत्राला लेंडी खत मिळत असतो, तुम्हाला इतर खतावरती जास्त पैसा खर्च करण्याची गरज पडत नाही. जास्त खर्च नाही केला तर आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त वाढीव खर्च आपण नाही केला तर आपल्याला त्याच्यामधून प्रॉफिट जास्त राहत असतो. तर हे जे तुम्हाला आपण सांगितलं मित्रांनो, तर ह्या व्यवसायामध्ये एक लक्ष देऊन ऐका. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला सांगितलं आपण की एक 900 रुपये किलो ह्या मालाला भाव आहे, पण आपल्या शेतकरी मित्राला संपूर्ण गोष्टी सांगण्याची काही गरज नाही. जेव्हापासून आपण एक सोयाबीन पेरतोय किंवा एक हे करतोय त्या टायमापासून तर सोयाबीन काढेपर्यंत काढणाऱ्याला सुद्धा 200-250 रुपये पोतं द्यावं लागतं. एकरी 4-5 जर होत असेल तर तुम्ही गणित लावा.
शेतीमध्ये आपण काम करतोय तर त्या शेतीचं संपूर्ण गणित लावून काम करा. आपली मेहनत तर जाती त्याच्यामध्ये, आपण ते धरतच नाही. कोणतं शेतकरी मित्र धरत नाही की आमची मेहनत चालेल बाबा, मेहनत केल्याशिवाय काय नाही. आपण मेहनत त्याच्यामध्ये करतो. कोणत्याही शेतकरी मित्राला क्षेत्रामध्ये आपले एक मेहनत करावंच लागतंय. पण एवढं मेहनत करून 4-5 हजाराची जर सोयाबीन जात असेल तर मग ते आपले मेहनत जे आपले कष्टाचं फळ आहे तेच आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळत नाही. तर शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून शेळीपालन नाही तर शेळीपालनसुद्धा करा. 4-2 सांभाळा, गाई सांभाळा, म्हशी सांभाळा. थोडंफार तुम्हाला ज्याच्यामध्ये नॉलेज असेल पण जॉईंट व्यवसाय म्हणून काहीतरी करा. तर आता जे तुम्हाला आपण सांगितलं 900 रुपये किलो, तर हे 900 रुपये किलो याच्यामध्ये कधी चढ उतार बघायला आपल्याला मिळेल का? तर मित्रांनो, एक स्वप्नात सुद्धा विचार बी आपण करू शकत नाही किंवा करू नका. हे जे आपल्या मटणाला भाव आहे 900, तर या 2026 किंवा 27 मध्ये हे भाव तुम्हाला दुपटीने वाढेल किंवा दीडपटीने वाढेल किंवा सर्वसाधारण एका महिन्यात सुद्धा 50 वाढेल, डबल 50 रुपये. तर असं हे वाढत वाढत जाणार. पण याच्यामध्ये कमी कधीच होणार नाही. असं नाही की आपले शेतकरी मित्राचं सोयाबीन कापूस जात आहे 1,500 रुपये, म्हणजे एक सर्वसाधारण 15,000 रुपये क्विंटल जर आपलं एक कापूस जात असेल तर ते कमी होईल, 8 वरती येईल, 7 वरती येईल. पण याच्यामध्ये तसं नाही. सोयाबीन 8 वरती चालली असेल, 5 वरती चालली असेल तर ते एक कमी होईल. तर असं आपल्याला बघायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल. पण याच्यामध्ये कमी होणार नाही मित्रांनो, दिवसेंदिवस वाढ तुम्हाला बघायला मिळेल. त्या कारणामुळे आपण भरपूर अशा शेतकरी मित्रांना सांगत असतो, व्यवसाय करण्यासारखा आहे. जर कष्ट करण्याची ताकद असेल तर मित्रांनो 100% छोट्यापासून का असो, 4-2 शेळ्यापासून का असो, सुरुवात करा. फायदेशीर व्यवसाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपले एक शेळीपालक मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.